आजे हा? आपल्या गावच्या मंदिरापेक्षा ना ते मामाच्या गावचं मंदिर आहे ना ते जास्त भारी आहे. अरे मंदिर मंदिर असतं, त्यात काय भारी बिरी नसतं. चल चल बाबा, अगं उशीर. नाही ग, असतं. कारण मामाच्या गावच्या मंदिरात विठ्ठलाबरोबर रखमाई पण आहे. आपल्या मंदिरात का नाही? ती एक अजबच गोष्ट आहे बाबा. आधी आपल्या मंदिरात रखमाई होती, ती अचानक निघून गेली. म्हणजे असं म्हणतात की ती आपल्या गावावर रुसली. मग आता ती परत कधीच येणार नाही. 15 वर्ष वाट बघितली पण ती नाही आली. मग आता काय? आता काय ते त्या रखुमाईलाच माहिती बाबा. चल बाबा चल, किती प्रश्न विचारतो, चल. ए पॉइंट हा दिसली का रे बस? नाही ना राव. चला ना मग घरला जाऊया. हे बस आहे बाजा. ए राम्या हा. बियर काढ. ए अरे शेवटची एक एक राहिली. हा दे. एवढ्या जणला होता ना बे. ए बजा अख्खा क्रेट आणला होता. सनी लावणीचा हिडो बघितला का? ए सूर्या बघू रे, माझ्या आयफोन मध्ये लई छोटं छोटं दिसतंय सगळं. झालं मोठं हा चित्र. हा ए बाजा सनी लावणीचे मारामारी बघा. नाही असू दे. अरे बघ ना, अरे बघ ना, अरे बघ ना. ए पॉइंट दिसतंय का काही? थोडं वर धर र. हा तुझ्या माईला वराड दिसतंय का बघ? हा, ये होय. याच आपलं हेच चालू असतं. तुझं तरी काय दुसरं. नाही येत आज. मायला येईल ना रे वराड, नाही तर भुसण्या सुधारायचा आपल्यासारखाच बिन लग्नाचा. आईला कसलं विचित्र वराड आहे. मुलगी लग्न करून मुलाला परत घेऊन जाणार आहे. अरे टेकवडे गावचं वराड आहे ना. पारगाव टेकवडे. हो, अरे असं म्हणतात या गावामध्ये मुलगीच शिल्लक नाही. 15-20 वर्ष झाले असतील. गावामध्ये कुठल्या मुलीचा जन्म झाला नाही. गावातली मुलींची शाळा तर कवाच बंद पडली. वर्गात मुलं 30 आणि मुली 0. अरे यांनीच मुली पाडल्या, अनाथ आश्रमात सोडल्या. तर मुली झाल्या म्हणून सुनाना माहेरी धाडलं. आई बायानी तर जीव दिला जीव. त्यामुळं हे गाव इतकं बदनाम झालं की आता इथं कुणी लग्नासाठी पोरगीच देत नाही. अरे परवा तर विचित्रच प्रकार घडला. ए बाजू सारखा. याचं काय मधीच? ए जिप्रे बाजूला. मावशी नीट प्रेस करा बरं का. ते काय म्हणलं होतं? कुठं आहे मी? आता पोरगीच काय, पोरीचं प्रेत सुद्धा या गावात यायला घाबरतय. आता जर गावामध्ये कुणाला लग्न करायची खाज असेल तर डायरेक्ट घर जावई. घर जावई म्हणून दुसऱ्या गावाला जावं लागतंय. अशी सगळी परिस्थिती अवघड आहे या गावातली, तुला सांगतो. पॉइंट ही कडनं आली बस. हे बाजा राम राम भारत दादा. राम राम. हे कशाला आलं इथं? आपण ज्याच्यासाठी आलोय त्याच्यासाठी आलेत ते. जायला. काय बोलला तो? नाही पोरं म्हणली का फाट्यावर बसून बिअर पिऊ नाही का? आणि भुसण्याच्या वराडाला आलतो. नाही नाही मित्र म्हणून आपली बी रिस्पॉन्सिबिलिटी आहे नाही का? हा. मग आमची काय 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 आहे रे? नाही नाही भारत दादा, तुम्ही जरा पुढवून ही शिष्टी घ्या बरं. तुम्ही काय घ्या? असा पुढाकार घ्या तुम्ही. हा, तो विषयच नाही ना. चला घ्या आमच्या मागे. चला एक चला. हा. बस बोलून येत रे. नमस्कार, सुस्वागत. आय एम भारतराव झेंडे, ताठवडे टेकवडे. टेकवडे. ए सूर्या, इकडे बघितलं का? कसला 16 GB चा कचकचित रे आम्ही. नवरी येते. वेलकम लेडीज अँड गर्ल्स. तुम्ही ना 0 सगळे. हा तर आज या ठिकाणी आमच्या गावामध्ये बरं का मंगल कार्यालय झाल्यापासून पहिल्यांदाच मंगल प्रसंग उद्भवलेला आहे. आणि त्या निमित्तानं आम्हाला असं म्हणावं असं वाटतंय की आता या गावात लग्नासाठी एकही मुलगी शिल्लक नाही. कसं होईल या मुलांचं? आमचं होईन का? अरे पण हिचं झालं असं का लगीन? व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह निलिमा कुलकर्णी, IBN लोकमत, टेकवडे. अयो पोरगी गेली, इच्छा मिली. आय आय अयो. देवा पांडुरंगा परमेश्वरा. आईला गाईला सुद्धा होते.
आमचंच नशीब पालतंय. दादा हम्म, चहा घ्या. द्या. तुम्हाला आणू का हो? काय नको. जा बाई बापू, द्या नाही. जा बाई बापू, किती दिवस नुसते अशा गाई म्हशी पिळणार? मग काय करू? पोराचं घ्या जरा मनावर. 12 वर्ष झाली लग्नाला, 4 लोकात आमची लाज जाती. त्याला आम्हाला पोरं होत नाही, त्याच्यामध्ये तुमची लाजण्याचं काय आहे? मंगल, तरी तुझ्या आईला सांगत होतो या गावातली माणसंच वाईट आहेत, पण नाही, माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे. आता काय साठायचा आहे का माणूस? त्या मिशाचा चहा लागलाय, मुंग्या लागतील नाही तर. ओ दादा तुम्ही काय दर यायला तेच तेच पुरण लावता हो? आमचं सगळं चांगलं चाललंय. होय का? हा आणि विठ्ठलाच्या मनात असेल तर होईल आम्हाला बी लेक. अगं इठ्ठलाच्या आधी तुझ्या या नवऱ्याच्या नको का मनात यायला? 17 डॉक्टर झाले, 70 टेस्ट झाल्या, आता तेच धरून बसू का मी? अरे ए राणे, मी काय म्हणतो मामा, म्हणा. पुसून घ्या थोडं. असू दे. तुम्हीच काय नाही घेत मनावर? म्हणजे तुमच्या मंगलला गोंडसा भाऊ आणा ना, आम्ही सांभाळतो त्याला. आता सरळ बोलायचंच नसेल तर प्रश्नच मिटला. बोलायचंच नाही मग. मी अजून सांगतोय जावई बापू माझं ऐका. काय? हे सगळं इका आणि चला आमच्या गावी. तुमच्या गावाला गेल्यावर काय आपाप पोरं होतात काय? ए मंगल, न्यारीला काय का? शिरा कर शिरा. तुम्ही कशाला त्यांच्या नादी लागता? तुम्हाला माहिती आहे ना कसे आहेत ते. तर आता उगाच चिडचिड करू नका, चहा घेऊन जा. सांगितलं ना तुला नको आहे म्हणून. ते दुधाचे पैसे मिळतात का बघा की आज. त्यासाठी चाललोय मी. वहिनी ते येणार आहेत ना. आणि म्हशीच्या शेडचं करायचंय ते. आहे डोक्यात आहे माझ्या. ते दुधाचा आत घे, जातात का बघा आज ते. आणा ते इकडं. अरे का डोळं फुटलं का काय? हा तू गाधड्या दगडा तुझ्या BMW ला ठोकलं ना. अरे किसने अरे काय केलंस हे? ब्रेकच नाही लागला गाडीचा. अरे असं कसं नाही लागला? पोचा मारलास रे. काय? पोचा हे बघ ना. हा. आता याची नुकसान भरपाई कोण देणार? परत असं करणारच नाही मी खरं. परत असं झालं ना तर तुझं हे मच्छर मारायचं धुराचं मशीन आहे ना तुला दिसणारच नाही. थांब दाखवतोस तुला. बजरंग मी काय म्हणते, दूध टाकायचंय. टाका ना तिकडे, डेअरी तिकडे आहे ना. येऊ का मॅडम? तुम्हीच घ्या की. मी घेत नाही. येऊ का मी? बाबा तुम्ही सांभाळ. हा असंच का करतो दरवेळी? तुम्ही तरी असं कशाला करता दरवेळी? शिदोरे मामी. तुम्हाला तर माहितीये तो बायकांना लाजतो, आहे का नाही? मी काय म्हणतो? मला तर प्रश्नच आहे, याचं लग्न कसं होणार? ऐका ना तुम्ही. आता बायका हा काही लाजण्याचा विषय आहे का? आहे का नाही? आता मला सांगा, एवढं मोठं जग तयार झालं तेव्हा कोण होतं? एक बाबा आणि एकच बाई. आता त्या वेळेला ऐन टायमाला जर तो बाबा त्या बाईला लाजला असता, काय? लाजला असता तर एवढं मोठं जग तयार झालं असतं का? या बया, तुमचं आपलं काहीतरी. पैसे पाहिजेत मला. कसले? कसले म्हणजे दुधाचे. कोणाच्या? दूध टाकतो ना मी, पैसे राहिलेत माझे. अरे कसे देणार? तू आधीचे एवढे उधार घेतलेस त्याचं काय? कापून घेताय तुम्ही गेले 3 महिने. अरे ते व्याज झालं. ऐका ना, तर मुद्दलाचा विषय काय आहे? माझ्या भावाचं वर्ष श्राद्ध घालायचं आहे, बघा ना. आता या वयात मला 2 पोरं झाली. बापाकडनं काहीतरी शिकावं का नाही? 200 रुपये जास्त आहेत. राहू द्या, ऍडजस्ट करून घेतो.